आज माझी हर्षू 18 वर्षाची झाली, म्हणून तिच्या पप्पांच्या मम्मी पप्पांनी तिला चेन गिफ्ट केली. हर्षू माझ्या 2 नंबर बहिणीची मोठी मुलगी आहे. त्या नात्याने ती माझी भाची, पण माझी भाची कमी, माझी पोटची लेक जास्त आहे. माझ्या सर्व बहिणींची मुलं मला मम्मा म्हणतात आणि मी सगळ्यात त्यांची लाडकी मावशी आहे, कारण की मी त्यांचा सर्व हट्ट पूर्ण करते. आता हर्षूला पण तिच्या हवे ते कपडे मी तिच्या पसंतीचे घेतले. त्यानंतर आमच्या हर्षू मॅडमला लागली भूक, म्हणून तिच्या काकांनी नेलं आम्हाला हॉटेलमध्ये. मी ऑर्डर केलेला मसाला डोसा आणि हर्षूने ऑर्डर केलेला मेंदूवडा. आता आमच्या दोघींची ऑर्डर आली, पण तिच्या काकांची ऑर्डर आली नव्हती, म्हणून काय मॅडमच्या घशाखाली घास उतरेना. मग काय, इथे मायलेकरांचं प्रेम बघा किती उतू जातं. तिने तिच्या काकांना भरवल्याशिवाय स्वतःने खाल्ला नाही, आणि तसंही तिच्या काकांची ती लाडकी आहे. त्यानंतर तिला घरी सोडलं, कारण की तिला तिच्या मैत्रिणींबरोबर जायचं होतं फिरायला. मी पण मस्त संध्याकाळी नटून थटून माझ्या हर्षूच्या बड्डेला गेले. घरी गेल्यानंतर बघते तर हर्षूची मैत्रीण हर्षूच्या बड्डेचं किती सुंदर डेकोरेशन करत होती. मला तर तिचं खूप कौतुक वाटलं. साधं सिंपल पण किती छान तिने डेकोरेशन केलं ते बघा. त्यानंतर मॅडमचं सुरू झालं रील काढणं. आता तिच्या 1 मिनिटाच्या रीलसाठी 1 तास वाया गेला, पण शेवटी फायनली तिची रील तिच्या मनासारखी कंप्लीट झाली. हे बघा तुम्हाला त्यानंतर माझ्या हर्षूने आमच्या सर्वांबरोबर फोटो क्लिक केले. आता मॅडमचं म्हणणं असं आहे की तुम्ही मला ओवाळताना हळदी कुंकू लावाल ना, मग माझा मेकअप खराब होणार, मग त्याआधी तुम्हीच माझ्याबरोबर फोटो काढून घ्या. मला माझ्या हर्षूला इथे एकच गोष्ट सांगू अशी वाटते, जे बदलता येईल ते बदलत जा, जे बदलता येणार नाही ते स्वीकारत जा, आणि जे स्वीकारता येणार नाही त्यापासून दूर जा, परंतु स्वतःला आनंदी ठेव. शेवटी आनंदी राहण्याच्या प्रत्येकाच्या व्याख्या वेगळ्या आहेत. तुला तर माहिती आहे, तू आनंदी असली की तुझ्या मम्माला किती खुशी होते. त्यानंतर फायनली आमच्या बड्डे गर्लने केक कापला, आणि मग काय सगळ्यांनी हॅपी बर्थडे टू यू हर्षू अशा मोठ्या आवाजात जल्लोष साजरा केला. नेहमीप्रमाणे मॅडमने पहिला केक तिच्या काकांना भरवला, नंतर पप्पांना, नंतर आईला, तिच्या मैत्रिणींना, तिच्या आजोबांना. मग माझा नंबर काय माहिती केव्हा आला. व्हिडिओ बनवताना माझ्या वाचण्यात आलेल्या 4 ओळी मी माझ्या हर्षूसाठी बोलते. दागिना तुझा शृंगार नाही, तर तुझे यशस्वी होणे आहे, हीच तुझी खरी शोभा आहे. थकणे थांबणे तुझे काम नाही, आकाशात झेप घेणे हीच तुझी खरी ओळख आहे. आज माझे हर्षू 18 वर्षाची झाली, तरी पण 8 वर्षाच्या मुलीप्रमाणे तिच्या मैत्रिणींनी आणलेलं गिफ्ट किती आवडीने बघते. आणि ही तिची मैत्रीण तिच्याच बिल्डिंगमधली आहे. दोघीही एकत्र लहानाच्या मोठ्या झाल्यात. तिच्या मैत्रिणीचं नाव अभिनय आहे.